पुसद शहरातील गीताई केंद्राच्या स्टोरेज रूमला सिलेंडर स्फोटानंतर भीषण आग. अग्निशमन कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी. सुरक्षा साधनांच्या अभावावर प्रश्नचिन्ह. पुसद शहरातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाजूला असलेल्या मातोश्री विठाबाई मारोतराव ट्रस्ट गीताई केंद्राच्या स्टोरेज रूमला आज दुपारी अंदाजे 12 वाजताच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार स्टोरेज रूममध्ये विविध साहित्याबरोबर 3 LPG सिलेंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्यानं आग वेगानं पसरली. घटनेची माहिती मिळताच पुसद अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. लीडिंग फायरमन राजेश शेकापुरे, वाहनचालक पवन पवार, सारंग सानप, रवी नेटके, फायरमन अमन आत्राम, योगेश नेमाडे यांनी जीवाची पर्वा न करता आगीमध्ये प्रवेश करून जवळपास 1 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे स्फोटाच्या स्थितीत असलेले 2 जिवंत सिलेंडर बाहेर काढून मोठा अनर्थ टाळण्यात आला. या आगीत सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेदरम्यान एक गंभीर बाब प्रकर्षानं समोर आली. आगीच्या ठिकाणी प्रवेश करताना अनेक कर्मचाऱ्यांकडे फायर प्रॉक्सिमिटी सूट, श्वसनासाठी ऑक्सिजन सिलेंडर व सुरक्षा मास्क उपलब्ध नसल्याचं दिसून आलं. परिणामी धुरामुळे कर्मचाऱ्यांचे डोळे लाल होणे व श्वसनास त्रास होणे अशी स्थिती निर्माण झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण पुसद शहराचं रक्षण करणारे अग्निशमन कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांना मूलभूत संरक्षण साधनेच उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब असल्याचं मत व्यक्त होत आहे. आग विझवणारे कर्मचारी निष्काळजी नसतात, ते उपलब्ध साधनांवर काम करतात. मात्र आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. धोकादायक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना अपुरी साधने देऊन काम करवून घेणे म्हणजे त्यांच्या धाडसावर अवलंबून राहणे ठरते, सुरक्षा व्यवस्थेवर नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. या घटनेनंतर पुसद शहरातील अग्निशमन दलाला अत्यावश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध आहे का? असल्यास प्रत्यक्ष वापरात का नाही? आणि नसल्यास जबाबदारी नेमकी कोणाची? हे प्रश्न आता अधिक तीव्र झाले आहेत.